डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. आपण आज पुरंदर येथील सासवडला बारामती लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात कौल जाणून घेण्यासाठी आलो आहे. पुरंदर तालुका शिवसेनेचे कार्याध्यक्ष आणि हरगुडे ग्रामपंचायतचे सरपंच भूषण ताकवले यांच्याशी आपण निवडणुकीच्या संदर्भात सौ सुनेत्रा पवार हे कशा विजयी होतील हे जाणून घेणार आहोत. तर नमस्कार. आज आपण येत्या 7 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात जो काही जनतेचा कौल आहे त्या संदर्भात तुम्ही आज सासवडमध्ये आलेला आहात. मी प्रामुख्याने इथे सांगतो, येत्या 7 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार सुनेत्राताई अजितदादा पवार यांचा खरोखर चांगल्या मताधिक्याने विजय होईल. आणि सगळ्यांना जी उत्सुकता लागलेली आहे की पुरंदर हवेली मतदारसंघातून काय होईल, तर पुरंदर हवेली मतदारसंघातून सुद्धा एक विक्रमी मताधिक्य ताईंना मिळेल. त्यासाठी संपूर्ण महायुतीचे सर्व पक्ष घटक पक्ष आहेत. त्यात शिवसेना असेल, भाजपा असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, रासपा असेल, त्यानंतर RPI आहेत, आठवले गट, सर्व घटक पक्षांचे आमचे कार्यकर्ते पूर्ण क्षमतेने कामाला लागलेले आहेत. गावोगाव प्रचार चालू आहे. प्रत्येक मतदाराला भूमिका हे आम्ही या माध्यमातून स्पष्ट करत आहे आणि अशा पद्धतीने आम्ही प्रचारामध्ये आता तरी तालुक्यामध्ये आघाडी घेतलेली आहे. माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांनी सुरुवातीला विरोधाची भूमिका घेतली आणि नंतर वहिनींना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. तर याबद्दल कार्यकर्त्यांच्यात नाराजी असल्याची चर्चा पसरवली जात आहे. याबद्दल आपले मत काय? आमचे नेते पुरंदरचे सुपुत्र विजय बापू शिवतारे यांनी नक्कीच लोकसभा निवडणूक लढायची आणि ते पण महाशक्तीच्या विरोधात लढायची. एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा पुरंदरसारख्या दुष्काळी भागामध्ये जन्मलेला एक धडाडीचा युवक मुंबईमध्ये जातो आणि स्वतःचं साम्राज्य उभा करतो आणि त्यानंतर एक समाजकार्यात वाहून घेतो आणि 2008पासून या पुरंदरचा पूर्ण कायापालट होण्यासाठी बापूंनी आजपर्यंत इथं काम केलेलं आहे. आज तुम्ही विचारल्याप्रमाणे की बापूंवर लोक नाराज आहेत. ठीक आहे, बापूंनी भूमिका घेतली पूर्णपणे 15 दिवस त्या संदर्भामध्ये संपूर्ण निवडणूक लढवायची अशीच योजना होती. पण मुख्यमंत्र्यांची विनंती असेल, सर्व घटक पक्षाचे असेल, महायुतीच्या सर्वांनी जे सांगितलं आणि बापूंनी जे शेवटी या भूमिकेपासून बाजूला जायचा जी निर्णय घेतला तो त्यात सगळ्यात महत्त्वाचं होतं की एक मोदी साहेबांना तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान करायचं आहे. त्यानंतर पुरंदरच्या विकासासंदर्भात जे काही राहिलेले प्रश्न आहेत त्या संदर्भात गुंजवणीच्या पाण्याचा प्रश्न आहे, बंद पाईपलाईन जी बापूंनी जी पूर्वी आराखड्यामध्ये घेतलेली आहे त्या पद्धतीने ती पाईपलाईन असेल, आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, शेतकऱ्यांच्या सहमती असेल तर ते पूर्ण करणे, राष्ट्रीय बाजार आहे. त्यानंतर गायरान जमिनीवर IT पार्कसारखा एक ज्या उद्योगाला पाणी लागत नाही आहे तर असा उद्योग पुरंदर तालुक्यामध्ये आणायचा. आणि ते सगळं ज्या वेळेला वर्षावर झालेल्या मिटिंगमध्ये संपूर्ण कबूल केलं गेलं त्यानंतर बापूंनी त्यांची भूमिका बदलली म्हणण्यापेक्षा एक स्वार्थी भावनेने त्यांनी पुरंदरच्या विकासासाठी हा निर्णय घेतला आणि त्यामध्ये ते थांबलेले आहेत. आता तुम्ही म्हटलं की बापूंनी भूमिका बदलली यामुळं कार्यकर्ते नाराज आहेत. ह्यात कार्यकर्ते कोण नाराज नाही आहेत? नाराज आहेत ते कोण आहेत? ज्यांनी 2009च्या विधानसभा निवडणुकीपासून एकदाही विजय बापू शिवतारेंच्या शिवसेनेला धनुष्यबाणाला मतदान केलं नाही आहे, ज्यांनी कायम विरोधकाचीच भूमिका बजावली, ते कार्यकर्ते सांगतायत की बापूंनी चुकीची भूमिका घेतली, त्याचा तोटा होणार आहे. तोटा काही नाही होणार. विजय बापू शिवतारेंना मानणारा हा 1 लाख मतदार वर्ग या पुरंदर हवेलीमध्ये आहे. आजपर्यंत 2009पासून जर बघितलं तर हा मतदार हा विजय शिवतारेंच्या त्या विकासाच्या भूमिकेच्या मागं होता, त्यांच्या व्हिजनच्या मागे होता. शेवटी यशवंतराव चव्हाण साहेबांनी म्हटलेलं आहे की नेता कसा असावा, तर त्या नेत्याचा एक पाय जनमानसात असेल तर त्याचा दुसरा पाय हा विकासाकडे असावा. अशा पद्धतीचं हे विजय बापूंचं नेतृत्व आहे. व्हिजन आहे त्या माणसाला. काय करू शकतो तालुक्यासाठी ते सांगू शकतात, ते करू शकतात. गुंजवणीचं जे 1992 साली उचकटलेलं पान होतं ते 2008लाच त्याच्यानंतरचं ते दुसरं पान उचकटलं गेलं. आजपर्यंत लोकांना गुंजवणीचं पाणी पुरंदर तालुक्यासाठी आरक्षित आहे हे सुद्धा माहीत नव्हतं. त्या माणसांनी प्रयत्न करून गुंजवणीच्या संदर्भामध्ये
आंदोलनं केली असतील. आंदोलनानंतर 2014च्या निवडणुकीमध्ये ते महाराष्ट्र राज्याचे योगायोगाने जलसंपदा आणि जलसंधारण राज्यमंत्री झाले. मग त्यानंतर गुंजवणीचा राहिलेला उर्वरित संपूर्ण काम पूर्ण करणं असेल आणि निविदा काढून निविदा प्रक्रिया पूर्ण करून त्या पाईपलाईनचं एक्झिक्युशन, ती पाईपलाईन काढून शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोचवण्याच्या संदर्भातली त्या माणसाची जी जिद्द आहे, तडपड आहे. एक पाईपलाईन जर आपली 4 कुटुंबामध्ये एकत्रित करायची असेल तर आपल्याला माहिती आहे वर्ष वेळ जातो. पण आज जवळजवळ 20-एक हजार हेक्टरला जे गुंजवणीचं 20-22 हजार हेक्टरला जे पाणी मिळणार आहे, ते पाणी आणण्यासाठी, त्याचं नियोजन करण्यासाठी ओपन कालवा जो पूर्वी 92च्या पाणी वाटपामध्ये केलेला होता तो बंदिस्त करून त्याच्यात राहिलेलं 30%, ह्या सगळ्या तोंडच्या गप्पा नाही आहेत. ह्याला व्हिजन लागतं. नेत्याला काहीतरी व्हिजन पाहिजे, त्याला त्याची दिशा पाहिजे. जोपर्यंत तुमच्या आमदाराला तुमची वैयक्तिक त्याला तालुक्याला काय करू शकतो आणि त्याची दिशा क्लिअर नाही, तोपर्यंत तालुक्याचा विकास होणार नाही. आणि आम्हाला एक माहिती आहे, विजय शिवतारे यांनी घेतलेली भूमिका ही नक्कीच तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून दिशादर्शक आहे. विजय शिवतारे हेच पुरंदरचं भविष्य आहे आणि त्यांनी घेतलेली जी भूमिका आहे त्या भूमिकेला पुन्हा 2019ला जे 1 लाख लोकांनी मतदान केलेलं, तो प्रत्येक मतदार बापूंच्या भूमिकेमध्ये सहमत आहे. हा चर्चा आहेत फक्त की त्यांच्या भूमिकेबद्दल लोक नाराज आहेत म्हणून. अजिबात तसं होणार नाही. 100% बापूंच्या विचाराचं प्रत्येक मतदान हे सुनेत्राताईंच्या घड्याळाचं समोरील बटन दाबून साजरं केलं जाणार आहे. धन्यवाद भूषणजी. आपण जी विजय बापूंची योग्य भूमिका मांडली त्याबद्दल योग्य तो संदेश तालुक्यात जाईल अशी आशा व्यक्त करतो.